ओके, ठीक आहे बाबांनो. नेक्स्ट एक्झाम्पल 1/1 + i. ह्या कॉम्प्लेक्स नंबरला सर्वात पहिले तुम्हाला पोलर फॉर्म आणि नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. पण सिंपल मुद्दा आहे बाबांनो, हे जे काही नंबर त्यांनी दिलाय हा तुमच्या क्लिअर कट कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये आहे का? हा x + ib या फॉर्म मध्ये नाहीये. मग सगळ्यात पहिली डिव्हिजन करून याला x + ib या फॉर्मला आणावं लागेल. मग ठीक आहे, सोल्युशन लेट z = 1/1 + i. ओके, आता इथे डिव्हिजन करायची आहे. डिव्हिजन कशी करतो आपण? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. मग करा मल्टिप्लाय. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कशाने मल्टिप्लाय करायचा? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने. मग 1 + i चा कॉन्जुगेट काय होईल? 1 - i. वी गेट. तुम्ही आन्सर सांगताय मला. ओके, वी गेट. मग आता करा मल्टिप्लाय. देअरफॉर z = 1/1 + i. याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 1 - i. 1 - i. ओके, करा बरं मल्टिप्लिकेशन. न्यूमरेटरला 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार नाही. डिनॉमिनेटरला 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? कोणत्याही एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग आपण सेकंड ब्रॅकेटने फर्स्टला मल्टिप्लाय करतो जनरली. म्हणजे 1 ने सर्वात पहिले मी दोघांना मल्टिप्लाय करून घेतो. देअरफॉर z = 1 - i वरती न्यूमरेटरला अपॉन 1 × i. आता ओके, ह्या -i ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. -i × 1 -i × +i. एखाद्याला वाटलं सिम्पली a + b × a - b चा फॉर्म्युला वापरायचा. a + b × a - b काय असतो? a² - b². तो फॉर्म्युला जरी वापरला तरी चालतो, कारण की ते मिडलच्या दोन्ही टर्म कॅन्सल होतो. +i - i चा कॅन्सल होतो. ओके, देअरफॉर z = 1 - i अपॉन, आता प्रश्न राहिला 1 मायनस. आता हे दोन्ही विषय संपले नाही यांचे, म्हणजे साईनचा पण विषय संपला. मायनस आणि राहिला प्रश्न i² चा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i²? i² ची व्हॅल्यू -1. सिन्स इथे रिझनिंग द्या. सिन्स काय रिझनिंग? i² = -1. अडचण? ओके, समजलं हा पॉइंट. देअरफॉर आता काय करता येईल रे? z = 1 - i अपॉन 1 प्लस मायनस प्लस होईल ना. मग डायरेक्टली 1 + 1 2 करून टाकू इथे. स्टेबलायची गरज आहे ना. 1 + 1 मायनस प्लस झाला. ओके, आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा याचा पण आहे आणि सेपरेट करा. देअरफॉर z = 1/2 -1/2 × i. तो i बाजूला घेतला, इथे काहीच नाही, म्हणजे i चा कोएफिशियंट किती आहे? 1. मग तो 2 जो आहे तो इकडे याला डिवाइड केला, इकडे याला डिवाइड केला. i काय केला? बाजूला घेतला, फक्त सेपरेट घेतला. बरोबर आहे. ओके, आता हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे हा आत्ताशी आपला कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आला. नॉर्मल फॉर्म मध्ये आत्ताशी आला. बरोबर आहे. मला कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ z = x + iy. वी गेट. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन विचारायला सुरुवात करू मी. आतापर्यंत तुम्हाला कोणाला उभं करून क्वेश्चन नाही विचार करायला सुरुवात बसलो. ओके, मग सगळ्यात पहिले x ची व्हॅल्यू लास्ट बेंच तुषारचा न्यू मेंबर. x ची व्हॅल्यू किती येईल? खालून नाही सांगायचं, काउंटिंग नाही करायचं. ह्या दोघांना कम्पेअर कर. x ची व्हॅल्यू किती येईल? अरे x ची व्हॅल्यू किती येईल? तू आजच आला पण बाळा बोट ठेवून दाखवतो. x ची व्हॅल्यू किती येईल? 1/2.
क्लिअर कट ना. इक्वल टू नंतरची पहिली व्हॅल्यू बघ ना. तो आज येऊ नये तर 10 महिन्यांनी जरी आला तरी व्हॅल्यू समजली पाहिजे. ओके, नेक्स्ट इकडे कॉर्नर वायची व्हॅल्यू -1/2. ओके, इथे काय लिहिणं अपेक्षित आहे रे? क्वाड्रंट. बरोबर आहे. मग लिहा दिस लाईज इन विच क्वाड्रंट? इकडे लास्ट बेंच दुबार दिस लाईज इन. आणि खालच्यांनी बोलायचं नाही, मास्क खाल्ल्यावर मला समजतं कोणी सांगितलं. लाईज इन 4th. आपल्या आन्सर फिक्स राहायचं रे. मी फार नाही जरी म्हटलं तरी फिक्स राहायचं. 4th क्वाड्रंट बरोबर ना. 4th क्वाड्रंट आपण जे आन्सर देतो तर आपण फिक्स राहायचं कधी पण. 4th क्वाड्रंट तुम्ही विचार करून आन्सर दिलं. एक पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे, म्हणजे बरोबर वाय खाली आला, एक राईट साईडला आला. बरोबर आहे. फर्स्ट क्वाड्रंट सर 4th क्वाड्रंट. आता 4th क्वाड्रंट आला, याचा विचार कुठे करायचा? आर्ग्युमेंटला. तोपर्यंतचा विचार करायचा नाही. आता मला पहिले मॉड्युलस फाइंड करा. नाव मॉड्युलस ऑफ झेड. ओके, मॉड्युलस ऑफ झेड कसं दाखवतो आपण? मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर. आता काल जो मी सेटचा पेपर दिला ना त्याला क्वेश्चन होता मॉडवरती. म्हणजे सिनियर कॉलेजला प्राध्यापक होण्यासाठी सुद्धा जे क्वेश्चन आले त्याच्यावरती मॉडवरती क्वेश्चन होता. तेही कॉम्प्लेक्स नंबरचाच मॉडवर क्वेश्चन होता. मग विचार करा किती इम्पॉर्टंट आहे ते जेईला येतं. त्यामुळे प्रॉपरली मॉड ऑफ आर, मॉड ऑफ झेड म्हणजे मॉड्युलस अंडर रूट. काय फॉर्म्युला आहे? ओके, टाका व्हॅल्यू अंडर रूट x स्क्वेअर म्हणजे काय? 1/2 स्क्वेअर प्लस -1/2 स्क्वेअर. करा प्रॉपरली स्कोरिंग करायची याची. किती? सगळ्यात पहिले 1/2 स्क्वेअर 1/4 प्लस मायनस स्क्वेअर प्लस होतं 1/4 म्हणजे किती? अंडर रूट. जर नाही जमली याची ऍडिशन तर डिनॉमिनेटर कॉमन करून टाका. 1 + 1 म्हणजेच इथे 2 ने डिव्हिजन होणार आहे. 2 × 1 म्हणजे 1/2. 1/2. आता हा जो काही स्क्वेअर रूट आहे हा न्यूमरेटरचा पण आहे आणि मग करा सेपरेट. देअरफॉर मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर विच इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 2 चा स्क्वेअर रूट. ओके, अडचण बोला. मॉड्युलस मध्ये अडचण? तिथे काहीच अडचण नाही. खरी अडचण आहे ती कुठे? काहीच नाही. आर्ग्युमेंट मध्ये सुद्धा अडचण नाही. तुम्ही कन्फ्युज खूप होता. बरोबर का? आता आर्ग्युमेंट मध्ये अडचण वाटते. ज्याला ज्याला अडचण वाटते का त्यांनी पेन बिंदास बंद करा. तेव्हा आपला कन्सेप्ट समाजाशी मतलब. कारण की हे तुम्हाला आज वाटतंय की हे 11th ला आहे म्हटल्यावरती पुढे याचा काय फायदा असेल हे तुम्हाला आताच सांगितलं. स्टेट एक्झामला सुद्धा मॉड्युलस वर क्वेश्चन येतोय, आर्ग्युमेंट वर सुद्धा येतोय. फक्त एवढ्या का हायर मॅथ्स असतं. पण कालचा एक क्वेश्चन फार ऍज इट इज तुमच्या सिलेबस मधला होता, जी मी दरवर्षी नोट देतो नंतर तीच नोट डायरेक्ट विचारलेली होती. पण हा बाकीचं जे आर्ग्युमेंट वगैरे ते तुम्हाला सपोर्ट आहे ना, पुढे आणखीन हायर आहे, त्याच्या पुढे असतात. पण माझा याचा यूज खूप ठिकाणी होतो. मग आता मॉड्युलस फाइंड करण्यामध्ये काही अडचण वाटत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू टाकायच्या, स्क्वेअर करायची, ऍडिशन करायची, रूट घेऊन टाकायचा, कार्यक्रम संपला. तुमचा प्रॉब्लेम येतो कुठे? आर्ग्युमेंट किंवा याला मी ऑर मध्ये दुसरा वर्ड सांगितला कोणता? ऍम्प्लिट्यूड.
एक्झामला तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दोघांपैकी कोणताही वर्ड विचारतात, हे लक्षात ठेव. ओके, आता आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणजे थिटा, पण आपण डायरेक्ट थिटा फाइंड करतो का आपण? नाही, आपण काय करतो? टॅन थिटा फाइंड करतो. पॉवर काढा, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? y अपॉन x. मागच्या वर्षी ट्रिग्नोमेट्रिक हाच फॉर्म्युला होता टॅन, y अपॉन x, आठवत असेल तर कंस. ओके, आता y आणि x दोन्ही व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. ओके, त्या पुट करून द्या. टॅन थिटा इज इक्वल टू y ची व्हॅल्यू किती? -1/2 आणि x ची व्हॅल्यू किती? 1/2. अडचण? ओके, आता बरं का, मी कन्सेप्ट टू कन्सेप्ट सांगू राहिलो, सिंपल. बस रायटिंग स्टॉप कर. टॅन थिटा इज इक्वल टू y अपॉन x. y ची व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू आहे, मार्क करून ठेवल्या दोन्ही व्हॅल्यू, दोन्ही पुट करून दिल्या. अडचण? आता बरं का, हा जो काही मायनस आहे, जास्त घाबरायचं नाही, मायनस घ्या बाजूला. आता 1/2 ला 1/2 ने डिवाइड केलं, कोणत्याही नंबरला त्याच नंबर निवड केला, आन्सर 1. बरोबर आहे? हा, नाही समजलं कळला तर तो असा करणार, हा न्यूमरेटर 1/2 ऍज ठेवा. एखाद्या नंबरने डिवाइड करता म्हणजे रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1/2 ने डिवाइड करता म्हणजे 2/1 ने मल्टिप्लाय करायचं. मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन कॅन्सल झाल्यावरती 1 शिल्लक राहतो, तो मायनस आहे असंच ठेवला. ओके, -1. आता मला सांगा कोणत्या अँगलचा टॅन, कारण तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड करायची ना अँगलसाठी, थिटा फाइंड करायचा आहे. मग कोणत्या अँगलचा टॅन -1 होते? तुम्ही जो 10वीला टेबल घेतला होता बा, 0, 30, 45, 60, 90, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक होता का फॉर टेबल असं काहीतरी? त्या टेबलमध्ये आठवा एक तरी व्हॅल्यू निगेटिव्ह होती का? हे डोक्यात ठेवायचं, कोणत्याही ऍक्यूट अँगलचा साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक कोणताच रेशो निगेटिव्ह येतो. सगळ्या व्हॅल्यू कशा असतात ऍक्यूटसाठी? पॉझिटिव्ह. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके, मग आता इथे व्हॅल्यू आली निगेटिव्ह, म्हणजे आपली अडचण कोणाची? त्याची अडचण द्या सोडून द्या, त्याचा त्रास असताना सोडून द्यायचं, बिंदास लोड नाही घ्यायचं. मग आता फक्त 1चा विचार करू आपण. बरोबर का? देअरफोर टॅन थिटा इज इक्वल टू मायनस ठेवला मी बाजूला. आता कोणत्या अँगलचा टॅन, मी टॅनच का शोधतो इकडे टॅन आलाय म्हणून, कोणत्या अँगलचा टॅन 1 असतो स्टँडर्ड अँगल मध्ये? बरोबर का? मी परत व्हॅल्यू सांगतो परत पहिल्यापासून. टॅन 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 टॅन 60 √3 आणि टॅन 90 नॉट डिफाईन्ड. 5च्या 5 व्हॅल्यू, टेबलच्या 5 व्हॅल्यू डायरेक्ट डोक्यात राहिल्या तुमच्या. कोणी पाठ केल्या व्हॅल्यू? नाही, पण आपण इतक्या वापरल्या, इतका बोललो, ऑटोमॅटिक त्याला लक्षात राहून गेले. बरोबर आहे? ओके, मग आता मला माहिती सिन्स आपल्याला काय माहिती आहे की टॅन ऑफ 45 डिग्री हा किती आहे, पण आपल्याला अँगल डिग्रीत नकोय, आपला अँगल कशामध्ये पाहिजे? रेडियन्स मध्ये पाहिजे. मग आता टॅन तर टॅनच आहे, पण 45 डिग्री म्हणजे किती रेडियन्स? π/4. तुम्हाला आयडिया समजली? 180 म्हणजे पाय, 180 म्हणजे पाय. हाफ केला तर 90, आणखी हाफ केला तर 45, म्हणजे मी दसरा 180ला 4 ने डिवाइड केलं तर 45 होतं. मग पायला सुद्धा 4 ने डिवाइड करा, म्हणजे टॅन ऑफ π/4 ची व्हॅल्यू किती आहे? 1. मग आता इथे मी बिंदास पुट करणार त्या 1च्या ऐवजी टॅन ऑफ π/4. आता इथे येतो टॅन निगेटिव्ह. टॅन 2 क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, सेकंड आणि 4th क्वाड्रंट. मग चेक करा तुमचा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो? 4th क्वाड्रंट. आता मी तुम्हाला क्वाड्रंटचं लॉजिक सांगून ठेवलेलं आहे. काय? इथे घेतो बा, हे रफ आहे, तुम्ही वाटतं प्रत्येक वेळेस तयार करा म्हणजे तुम्ही लक्षात राहून जाईल. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल असतो ऍक्यूट अँगल थिटा. बरोबर आहे? ऍक्यूट अँगल असतो तो थिटा.
सेकंड क्वाड्रंटचा अँगल मी तुम्हाला काय सांगितला? पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंटचा अँगल कसा काय? कारण की हा पाय असतो, हा 0 असतो. इकडनं इकडे रोटेशन घेतलं तर हा 0, हा π/2, हा पाय. पायच्या मागे यायचं असेल तर पाय मायनस थिटा, पायच्या पुढे जायचं तर पाय प्लस थिटा. आणि हा रिपीटला झाला 2π होतो ना. म्हणजे फोर्थ क्वाड्रंटचा अँगल काय घेतो आपण? 2π मायनस थिटा. आणि 2π मायनस थिटा हा इक्वॅलेंट कोणला असतो? मायनस क्लॉकवाईज गेलं तर. बरोबर आहे? ओके. मग आता फोर्थ क्वाड्रंट. मग आता बाळांनो बिंदास डोक्यात ठेवा. हे बा इथे बा तुम्हाला क्लिअर करायला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटा कसा आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये थिटा कसा आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये थिटा कसा आहे? आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये थिटा कसा आहे? मग इथे हा निगेटिव्ह आलाय. आणि क्लिअर कट आहे की हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट. बाकी सगळं सोडून द्यायचं डायरेक्टली. इकडचा जो लेफ्ट साईडचा टॅन थिटा आहे तसाच ठेवायचा. आता हा झाला माझ्यासाठी थिटा. बरोबर आहे? मग आता इथे बा फोर्थ क्वाड्रंट साठी डायरेक्टली टॅन लाईटचा हा मायनस आला. आणि फोर्थ क्वाड्रंटचा फॉर्म्युला काय अँगलचा? 2π मायनस थिटा. म्हणजे मायनस π/2π मायनस थिटा. बरोबर का? ओके. सिन्स इथे जो फॉर्म्युला वापरला मी तो फॉर्म्युला लिहितो. हे डोक्यात ठेवा. टॅन प्लस असे दोन फॉर्म्युले, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह टॅनची फॉर्म्युला असतात. मायनस तुम्ही काय वापरलं बा? मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 2π मायनस थिटा. हा फॉर्म्युला वापरला. आणि आणखीन एक असाच फॉर्म्युला टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस थिटा. हे लक्षात ठेवायचं. पहिल्या आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये फॉर्म्युले सारखे भेटतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या क्वाड्रंट मध्ये फॉर्म्युले सारखे भेटतात. म्हणजे आपण तो जो अँगल घेणार आहे ते कोणावर डिपेंड आहे? पूर्ण क्वाड्रंटवर. क्वाड्रंट ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे अँगल घ्यायचा तुम्हाला. ओके. आता राहणार देअरफोर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ, या 4 ने मी याला क्रॉस मल्टिप्लाय करतो. म्हणजे किती होईल? 2π × 4 मायनस पाय अपॉन, म्हणजे किती होईल? टॅन ऑफ. आता ऑर्डिक घेताना आपण फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल घेतलाय ना. आणि इथे आपण लिहिलं होतं की अँगल कुठे यायला पाहिजे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग टॅनला टॅन म्हणजे थिटा किती भेटला? आणि हे आलं तुमचं आर्ग्युमेंट. हे आहे आर्ग्युमेंट. अडचण बोला. अरे आर्ग्युमेंट मध्ये अडचण. आर्ग्युमेंट समजल्या प्रत्येकाला कसं कॅल्क्युलेट करायचंय? जागा फक्त ऍडिट करतो. 7π/4 म्हणजे मला सरळ सरळ खाली 2 आन्सर दिले. मग पहिला पॉइंट नंबर 1 मला काय फाइंड करायचं आहे रे? पोलर फॉर्म. जर आर आणि थिटा भेटला तर अडचण नाही. जर फॉर फर्स्ट पोलर फॉर्म इज काय? पोलर फॉर्मचा फॉर्म्युला झेड इज इक्वल टू, फॉर्म्युला सांगताना एलएचएस आरएचएस सांगायचं. कधी भरपूर जण डायरेक्ट पुढे सांगतात इक्वल टू साईन नाही दिलं ना. पेपर चेक करायला मी किंवा माझ्यासारखा प्रॉपर मॅथ ज्याला येते तो माणूसला तर तुमचे इक्वल टू साईन नाहीये तर डायरेक्ट मार्क 0 भेटत. 0 हे लक्षात घ्या. तर मी तुम्हाला दुसरा नियम सांगितला नाही तर इक्वल टू शक्यतो त्या खाली एक असावे. थोडेसे खाली एक असत, मागे पुढे थोडं चालतं तर जवळजवळ खाली एक, म्हणजे स्टेप तुमची प्रॉपर दिसली पाहिजे. हा पण एक रूल आहे. तुम्ही एक इक्वल टू इकडं, दुसरा तिकडं, तिसरा खाली मध्ये कुठेतरी. पण ठीक आहे, आपल्या 11-12 एवढं माफ असतं कारण की आपले स्टेप्स खूप मोठमोठ्या असतात म्हणून ते मॅनेज होतं. पण हे डोक्यात ठेवायचं आहे का इक्वल टू साईन कंपल्सरी द्यायचंय. खूप जण तुम्ही डायरेक्ट लेफ्ट साईड गायब करतात, फक्त राईट साईड लिहितात. चूक, डायरेक्टली चूक. ओके. झेड इज इक्वल टू काय फॉर्म्युला पोलर फॉर्मचा? आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस विच इज इक्वल टू, पुढे लिहून टाकतो डायरेक्ट आन्सर. आरची व्हॅल्यू 1/√2
कॉस ऑफ थिटा, थिटा किती आहे 7π/4 प्लस आय साइन 7π/4. फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे बा, काहीच करायचं नाहीये. आणि हा आला बाळांनो पोलर फॉर्म. याला वाटतं मार्क करून ठेवतो फक्त, कारण की इक्वल टू मध्ये लिहिलेलं नाही मी तो. तुम्ही याच्या खालच्या स्टेपला झेड इज इक्वल टू करून लिहा. याच्या खाली एक स्टेप वाढवा, झेड इज इक्वल टू तो पोलर फॉर्म लिहा. झेड इज इक्वल टू 1/√2 इंटू कॉस ऑफ 7π/4 इंटू आय साइन 7π/4. कोणीही त्याला सॉल्व्ह करायचं नाही, तो 1/√2 आतमध्ये मल्टिप्लाय वगैरे काहीच द्यायचा नाही, तो फॉर्मॅट आहे डायरेक्टली हा पोलर फॉर्मचा. यात फक्त आर आणि थिटा पुट करायचा, बाकी काही उद्योग करायचा नाही. ओके, हा झाला पोलर फॉर्म. मग पुढचा कोणता, नंबर बी, एक्सपोनेन्शियल फॉर इज झेड इज इक्वल टू काय एक्सपोनेन्शियल फॉर्म, आर इंटू ई रेस टू आय थिटा. आर ची व्हॅल्यू आहे 1/√2, ई रेस टू आय थिटा म्हणजे 7π/4 इंटू आय. आणि याचा पण तुम्ही खाली आन्सर झेड करून लिहा. झेड इज इक्वल टू ते आन्सर लिहा. जागा नसल्यामुळे मी सरळ पुढेच लिहिलंय फक्त, आणि त्यामुळे रेड पेनने बॉक्स केलेला आहे, ब्ल्यू पेन नाही केला, कारण की फक्त एका साईडला काहीच बॉक्स करायचा नसतो. याच्या खाली ए पार्टच्या खाली तुम्ही लिहिणार झेड इज इक्वल टू ते आन्सर लिहिणार आहे, बरोबर आहे. आणि बी पार्टच्या खाली सुद्धा झेड इज इक्वल टू शेवटचा आन्सर लिहिणार आहे. ओके बाळांनो, हे पहा, आर्ग्युमेंट हार्ड वाटतंय तर फक्त डोक्यात ठेवायचं, क्वाड्रंट ओळखायचा आणि क्वाड्रंट नुसार आर्ग्युमेंट ऍडजस्ट करून घ्यायची. म्हणजे आर्ग्युमेंट टोटली कसं ऍडजस्ट होतं, फक्त क्वाड्रंट वरती, बाकीचा उद्योग करायचा नाही. डायस असेल डायस मध्ये उचलून पाहताना काहीतरी साइन कॉस घेतलं, तेच कळत नाही साइन कुठं आला, कॉस कुठं आला, कुठं ते अँगल ऍडजस्ट केला. अजिबात त्या भानगडीत पडायचं. डायरेक्ट साइनचा फॉर्म्युला तो पण कशावर ऍडजस्ट करतो आपण, क्वाड्रंट वर. बाकी विचार करायचा नाही. तुम्हाला सरळ क्वाड्रंटचे अँगल माहिती की फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल काय असतो, ऍक्यूट अँगल थिटा. सेकंड क्वाड्रंटचा पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंटचा पाय प्लस थिटा. फोर्थ क्वाड्रंटचा 2π मायनस थिटा. बाकीला टॅन ऍडजस्ट करून द्यायचा, फक्त कॅन्सल होणार, बाकी लोड घ्यायचा नाही. ओके, इथपर्यंत अडचण. खाली आन्सर ए आणि बी पार्ट लिहिलं डिटेल मध्ये. ए पार्टचा आन्सर झेड इज इक्वल टू ते आन्सर लिहायचंय, बी पार्ट झेड इज इक्वल टू ते आन्सर लिहायचंय. मी एका ओळीत लिहिलंय फक्त. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 4 समजलंय ऑनलाईन करणाऱ्यांना? डाऊट असेल तर लगेच सांगा बाळांनो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5, 1 + 2i upon 1 - 3i. ओके, इथे पण डिव्हिजन आहे, करा डिव्हिजन. इथे पण क्लिअर कट कॉम्प्लेक्स नंबर दिलेला नाही, इथे सुद्धा डिव्हिजन करावी लागणार आहे. a+ib या फॉर्म मध्ये नाहीये हा. त्याला a+ib या फॉर्म मध्ये आणा. कम्पेअर करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करा.
ती फाईंड झाल्यानंतर क्वाड्रंट कोणता आहे तो डिटेक्ट करा. त्यानंतर मॉड्युलस फाईंड करायचं. आणि मॉड्युलस नंतर आर्ग्युमेंट फाईंड करायचं. अँगल जर स्टँडर्ड अँगल असेल तरच फक्त व्हॅल्यू पुट करायची, अदरवाईज दुसरा अँगल लॉग टेबल मध्ये वगैरे पुढे शोधत बसायचा नाही. 5 व्हॅल्यू अँगल साठीच्या, त्यांच्यापैकीच एखादी व्हॅल्यू पुट झाली पाहिजे. Fill the activity. Okay, सर्वात पहिले let z is equal to 1 plus 2i upon 1 minus 3i. Okay, multiply numerator and denominator by conjugate of denominator. मग denominator का conjugate काय येईल? 1 plus 3i. करा मल्टिप्लाय. 1 plus 2i into 1 plus 3i upon 1 minus 3i into 1 plus 3i. ओके, घ्या मल्टिप्लिकेशन. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. ते कसं घ्यायचं? सेकंड ब्रॅकेटने फर्स्ट ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत चालायचं. 1 ने सर्वात पहिले मी दोघांना मल्टिप्लाय केलं, किती होईल? 1 plus 2i प्लस या 3i ने या दोघांना पण मल्टिप्लाय केलं, प्लस 3i प्लस 6i स्क्वेअर. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, त्यानंतर डिनॉमिनेटरला मी a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही यूज करत आहे. 1 minus 3i त्यानंतर प्लस 3i minus 9i स्क्वेअर. ओके, डिनॉमिनेटरच्या दोन टर्म कॅन्सल होतील. न्यूमरेटरला 2i प्लस 3i 5i प्लस 6i स्क्वेअरची व्हॅल्यू अपॉन 1 minus 9 into minus 1. ओके, न्यूमरेटरला 1 तो डायरेक्ट ऍडजस्टमेंट करून घेऊ डायरेक्ट ऍडजस्टमेंट करून. इकडे बा, हा किती होईल? -6. 1 minus 6 minus 5 plus 5i upon minus plus 9 म्हणजे 1 plus 9 10. आता हा जो 10 आहे हा याला पण डिवाइडला आहे, याला पण डिवाइडला आहे. करा सेपरेशन. -5 upon 10 प्लस 5 upon 10 into i. इथे 5 ने डिव्हिजन होईल. 5 1 ज 5, 5 to the 10, 5 1 ज 5, 5 to the 10. म्हणजे z इज इक्वल टू आला -1/2 प्लस 1/2 into i. आला का रे नॉर्मल फॉर्मला? ओके, आता x ची व्हॅल्यू किती? -1/2 आणि y ची व्हॅल्यू किती? ओके, x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे. कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. वरती पाहून उतरू नका.
सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट म्हणजे तुम्हाला आर्ग्युमेंटचं कोणता अँगल वापरावा लागणार आहे? पाय मायनस थिटा. ओके, मग काय अडचण राहील? इथे जर क्वाड्रंट समजलं तिकडे पुढे अँगल कोणता वापरायचा इझिली समजतं. ओके, करा मॉड्युलस फाइंड करा. -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर 1/4 प्लस 1/4 म्हणजे 2/4 म्हणजे अंडर रूट 1/2 1/√2. सेम कॅल्क्युलेशन मागच्या एक्झाम्पल सारखे. हा, आता खरा प्रॉब्लेम इथे येतो. टाका व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू काय रे? 1/2 अपॉन एक्सची व्हॅल्यू. इथे पहा, आता हा मायनस जर मी बाजूला घेतला तर 1/2 अपॉन 1/2. इथे पण 1च आला, -1च आला पहा इथे पण इथे क्वाड्रंट कोणता आहे? सेकंड क्वाड्रंट. मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा इथे -1च होता, पण व्हॅल्यू 7/4 आली होती अँगलची. कोणा डिपेंड आहे सगळं? क्वाड्रंटवर. आता सेकंड क्वाड्रंट आहे, मग हा मायनस आहे असाच ठेवा. आता कोणत्या अँगलचा टॅन, किंवा इथे पुढे लिहितो मी -1/-1 म्हणजे ओके, कोणत्या अँगलचा टॅन हा 1 असतो रे? 45 डिग्री म्हणजे किती द्या रेडियन? रिझनिंग द्या. tan of 45 डिग्री इज इक्वल टू tan of π/4 विच इज इक्वल टू 1. ओके, पण आता हा थिटा जो आलाय ही आपला आन्सर नाहीये, कारण की π/4 म्हणजे 45 डिग्री. अँगल तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट म्हणजे 90 पेक्षा मोठा अँगल आला पाहिजे, बरोबर ना? ओके, मग आता इथे तुम्हाला सेकंड क्वाड्रंटचा अँगल घ्यावा लागणार आहे. त्याकरता काय आहे, आता सपोज मला फॉर्म्युला वगैरे काहीच येत नाही, मला कळलंय की अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये, मग मी टॅनला टॅन कॅन्सल होण्यासाठी टॅन लिहिणार. सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे पाय, हा -π/. ओके, इथे जो फॉर्म्युला वापरलाय तो फॉर्म्युला कोणता आहे? आता मी फॉर्म्युला पाठ नाही करत, स्टेप लिहितो, स्टेपवरनं फॉर्म्युला लिहितो, बरोबर आहे? ओके, फॉर्म्युला आहे -tan θ इज इक्वल टू tan ऑफ π - θ. आणि मागचं एक्झाम्पल उचका, इथे -tan θ चा फॉर्म्युला कोणता जाईल तुम्हाला? -tan θ इज इक्वल टू tan ऑफ 2π - θ. हे लक्षात घ्या. मग फॉर्म्युले पाठ करून उपयोग इथे एकासारखे 2-2 फॉर्म्युले येतात. फॉर्म्युले पाठ नाही करायचे, क्वाड्रंट नुसार अँगल चूज करायचा फक्त, बाकी डोकं लावायचं नाही. ओके, मग आता इथे काय होईल? टॅन ऑफ या 4 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे किती होईल? 4π - π अपॉन 4 म्हणजे टॅन ऑफ 3π/4. टॅनला टॅन म्हणजे थिटा किती आला? म्हणजे बा मागच्या वेळेस जर तुम्ही मागचे एक्झाम्पल पाहिलं, टॅन थिटा -1च होता, आन्सर 7π/4. आता पण टॅन थिटा -1च आहे, पण अँगल 3π/4. समजतंय? म्हणजे हा जो चेंज होतो, हा चेंज कोणामुळे होतो? क्वाड्रंटमुळे. हे खूप महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. जर हे तुमच्या लक्षात आलं, त्याचा अर्थ तुम्ही परत कधी
आर्ग्युमेंटला चुकणार नाही. ओके, ज्या व्हॅल्यूज पुट करून 1/√2 cos of 3π/4 plus I sin 3π/4. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म येईल 1/√2 e raised to I, थिटा म्हणजे किती 3π/4 इंटू तो I. ते ईच्या पॉवरला आहे सगळं. ते ए आणि बी व्यवस्थित किती आहे तुम्ही, तुम्हाला जागा नाहीये म्हणून मी सरळ ते पुढे लिहून ठेवतोय फक्त. एच्या खाली ते परत लिहायचं देअरफॉर झेड इज इक्वल टू काय आन्सर आले ते त्याला बॉक्स करून ठेवायचा. बीच्या खाली बरोबर ते लिहायचं परत. अडचण बोला. अरे अडचण सारखेच दोन एक्झाम्पल आले, फक्त डोक्यात ठेवा क्वाड्रंट बदलला की आन्सर बदलतो. म्हणजे तुमचा जो आर्ग्युमेंट आहे तो टोटली कुणा डिपेंड आहे, फक्त क्वाड्रंटवर डिपेंड आहे. समजतंय प्रत्येकाला? खरंच समजतंय का फक्त माझ्या समोर? हा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट आणि आता लास्ट एक्झाम्पल. पोलर फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म संपला. एक्झाम्पल नंबर 6. काय डाऊट असेल ऑनलाईन करणारे, जर डाऊट असेल तर लगेच सांगायचं आहे. एक्झाम्पल नंबर 6. 1 + 7i upon 2 - I ब्रॅकेट स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घ्यायचा का? पहिले डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करून घ्यावा लागेल. घ्या मग स्क्वेअर. चला शेवटचं एक्झाम्पल आहे, परत पूर्ण डिटेल आन्सर सांगतो. आता हे स्टार्टिंगचं सोडवता यायला पाहिजे तुम्हाला. डिनॉमिनेटर स्क्वेअर कोणत्या फॉर्म्युल्याने करणार? a - b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने एक्सपान्शन करा डिनॉमिनेटरचं. त्यात I स्क्वेअरची व्हॅल्यू किती पुट करायची? -1. करा डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करा, परत तो कॉम्प्लेक्स नंबर भेटतो. मग आता डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घ्यायचा, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायला. म्हणजे काय होईल? सोल्युशन लेट झेड इज इक्वल काय 1 + 7i अपॉन 2 - I ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता हा 2 जो आहे तो आहे A आणि I जो आहे तो आहे B. ओके, देअरफॉर झेड इज इक्वल टू समोरच लिहितोय मी. तो न्यूमरेटर 1 + 7i ऍज इट इज आहे अपॉन डिनॉमिनेटरला स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर -2 × 2 4i प्लस I चा स्क्वेअर I स्क्वेअर. चालेल का डायरेक्ट लिहिलं? का लिहायचं? 2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 × 2 × I प्लस I स्क्वेअर. असं असतं ते लिहून दाखवलं तुम्हाला, कसं सॉल्व्ह करून पहा, एवढंच येते. ओके, सिन्स इथे रिझनिंग मध्ये फॉर्म्युला पाहिजे. आता फॉर्म्युले मात्र कंपल्सरी लिहित जायचे. कोणी म्हणलं ना तुम्ही बालिश का एवढे बारीक बारीक फॉर्म्युले, तर हा म्हणायचं बालिश. कारण की हेच फॉर्म्युल्यानंतर आहे ना, जे स्वतःला शहाणे समजतात ना त्याला नंतर हेच फॉर्म्युले आठवत नाही, कन्फ्युज होतात पूर्ण 11 संपुस्तोपर्यंत आणि 12 संपुस्तोपर्यंत वाढवलं जातं. तर फॉर्म्युले कंपल्सरी लिहायचे. एक्झाम्पलचं आन्सर हे टोटल फॉर्म्युल्यामध्ये डिपेंड आहे. तुम्हाला फॉर्म्युले क्लिअर समजत राहिले तर आन्सर समजणार आहे. तुम्ही जर निव्वळ आन्सर पाहिलं डायरेक्ट आन्सर दिलं
तुमचं इलेव्हन डायरेक्ट काय ते 350 रुपयाला भेटतं. मग इकडे 7,000 रुपये फी देऊन काय क्लास केले असते. डायरेक्ट तुमचं क्लास असतं ना आम्ही, पण तिथं एकच फॉल्ट आहे डायरेक्टमध्ये, रिझनिंग दिलेलं नाही, म्हणून ते आन्सरच समजते नाही नेमकं पुढे लिहिलं काय लिहिलंय आणि कशासाठी लिहिलंय असं होतं. त्यामुळे तुम्ही क्लास लावता. बरोबर आहे ना? ओके. मग आता बाळांनो आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर झेड इज इक्वल टू 1 + 7i. अजून आपण न्यूमरेटरला धक्का सुद्धा लावलेला नाहीये. 4 - 4i प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1. रिझनिंग द्या त्या स्टेपला. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता हा -1 4 किती झाला? 1 + 7i अपॉन तो -4i आहे आता ते 4 - 1 3 झालं का सॉल्व? हा. आता प्रॉब्लेम परत डिव्हिजन पण करायची. मग आता काय डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट मल्टिप्लाय न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर बाय 3 + 4i. फोर मायनस कसं काय? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे? ओके. म्हणजे इथं काय होईल? मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय 3 + 4i वी गेट. घ्या मल्टिप्लाय करू. झेड इज इक्वल टू 1 + 7i. आता त्याला ब्रॅकेट द्या अपॉन 3 - 4i. याला मल्टिप्लाय करायचं तुम्हाला. थ्री प्लस 4i ने करा बरं मल्टिप्लिकेशन. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तुम्ही 7व्या आठवड्यात कुठे जर शिकले होते ना, ते त्याचप्रमाणे करायचंय. गोंधळ करायचा नाही. कोणत्या तरी एका ब्रॅकेटने दुसऱ्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे समजा मी सेकंडने फर्स्टला केलं तर आम्ही आतापर्यंत डोक्यात ठेवा, प्रत्येक वेळेस कोणताही ब्रॅकेट येऊ सेकंड ब्रॅकेटने फर्स्ट ब्रॅकेटला करतोय, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊ नये याकरता. मग सेकंड ब्रॅकेटची पहिली टर्म घ्या, दोघांना मल्टिप्लाय करा. काय होईल? 3 + 21i. बरोबर आहे का? 3 ने मल्टिप्लाय केलंय. नंतर 4i याने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करायचं. 4i × 1 4i प्लस 7 × 4 i × i. अडचण बोला बरं. अरे बाळांनो अडचण. ओके. तोच उद्योग डिनॉमिनेटरला करा. जर कोणाला ह्या मल्टिप्लिकेशन बद्दल कन्फ्युजन असेल ते डोक्यात ठेवा, मी जे रेड पेनने उद्योग करतो ना ते तुम्ही पेन्सिलने करू शकता एक्झामला सुद्धा. पण काय होतं एक्झामला हे असं करायला सगळं वेळ लागत. पण हा जर तुम्ही आत्ता केलं असेल तर एक्झामला ते करायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक डोळे फिरतात. बरोबर आहे? ओके. 3 ने मल्टिप्लाय केलं किती होईल? 9 - 12i. नंतर हा जो काही 4i आहे याने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करायचं. 4i × 3 प्लस 12i. 4 × 4 -4 16i × i स्क्वेअर. अडचण? ओके. 12i मायनस प्लस त्याचा कार्यक्रम संपला गेला. आता पुढे करा सिम्प्लिफाय. 3 + 21i + 4i 25i प्लस 28 × i स्क्वेअरची व्हॅल्यू
हे डोक्यात ठेवा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू फिक्स आहे किती, तशी पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 आहे किंवा -22/7 आहे. त्या प्रकारे आय स्क्वेअरची व्हॅल्यू फिक्स आहे किती -1 अपॉन 9 -16 आणि परत इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू बरोबर आहे. सिन्स इथे रिझनिंग असणार आहे, क्वेश्चन मार्क ना काढा, तुम्ही रिझनिंग लिहायची. ओके, म्हणजे आता काय होणार आहे, आता एक स्टेप मी स्किप करतो फक्त. हा 3 आणि हा किती होईल रे -28. 3 -28 साईन अपोजिट आहे ना. एक रूल सांगतो होतो, परत ऐका, कुठेतरी 7वी 8वीला हा रूल सांगितलेला असतो आणि आपण तिथेच कन्फ्युज असतो. जर साईन वेगवेगळे तुम्हाला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घ्यायची, साईन वेगवेगळे असतील तर मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस करायचे. 28 मधनं 3 गेले 25. ओके, आणि साईन मात्र मोठ्या नंबरचं, 3चा साईन प्लस आहे आणि साईन मायनस. कन्फ्युजन राहिलं काही? ओके, +25 अपॉन 9 -16 9 + 16. आता दोन पर्याय, न्यूमरेटर मध्ये 25 दिसतं, कॉमन काढा मग कॅन्सल करा. काही जण इथं कॅन्सल करतात, ही चुकीची डिव्हिजन आहे, मध्ये ऍडिशन आहे. अशी जर डिव्हिजन केली ना, काही जणांना सर असं करतो आम्ही 25 1 25 इकडं पण आणि तिकडं पण, तरी चूक. हा उद्योग अलाउड नाही. तुम्हाला एक तर कॉमन काढावं लागेल किंवा डिनॉमिनेटर सेपरेट करून द्यावा लागेल. तो प्रॉपर मॅथ स्टडी करा आता. म्हणजे इथे तुमचा आन्सर आलाय -25 + 25i अपॉन 25. कुठेतरी कोणीतरी काहीतरी चुकीच्या टेक्निक शिकवलेल्या आहेत, त्या आपण कॅरी करायचं नाही. आता डिनॉमिनेटर सेपरेट करा, नाही तर न्यूमरेटर मध्ये 25 कॉमन काढा. आपण आतापर्यंत डिनॉमिनेटर सेपरेट करतो ना, मग तेच करू. कन्फ्युजन जास्त नाही करायचं. जर डिनॉमिनेटर सेपरेट केला तर -25 अपॉन 25 + 25 अपॉन 25 इंटू आय. ओके, म्हणजे देअरफॉर मला झेड किती भेटणार आहे, इथे भेटणार -1 + 1 आय. आता हा 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, पळतो. ओके, अडचण. ओके, कम्पेअर विथ z = x + iy. We get. ओके, देअरफॉर x ची व्हॅल्यू सांगा किती आली -1 आणि y ची व्हॅल्यू 0 1 ना. इथं म्हणशाल y नाही सर, तिथं 0. मल्टिप्लाय मध्ये काही नसतं, म्हणजे तो किती असतो 1. क्वाड्रंट x नेगेटिव्ह y पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट. ओके, करा सॉल्व. आता XY भेटल्यानंतर मॉड्युलस तर इझिली फाइंड व्हायलाच पाहिजे. झालं. हा, आर्ग्युमेंट फाइंड करा बरं आता एक्झाम्पल. आर्ग्युमेंट तुम्ही फाइंड करायचं आहे, मी सॉल्व्ह करून दाखवणार नाही.
आर्ग्युमेंट तुम्ही सॉल्व्ह करायचं हे मी सॉल्व्ह करून दाखवणार नाही. जमले आर्ग्युमेंट सॉल्व्ह करायला? ठीक आहे, आता मी पण सॉल्व्ह करून दाखवतो. मग झालं आर्ग्युमेंट सॉल्व्ह माझं. मागचं आणि हे आर्ग्युमेंट सेम आहे ना, फक्त तो 1 1 आलाय. मायनस बाजू -1 पूर्ण आर्ग्युमेंट याप्रमाणे ती. आणि फक्त पोलर फॉर्म मध्ये आर ची व्हॅल्यू बदलून किती होणार तिथे? मागच्या एक्झाम्पल मध्ये 1/√2 होता, तिथे फक्त चेंज होऊन √2 आला. काय अडचण होती? हीच लय अडचण आहे आपल्याला. अशी डोक्याची बत्ती कधी गुल होती, कधी चालू होती. आता मला सांगा, आपण आर्ग्युमेंटचे ऑलरेडी भरपूर एक्झाम्पल घेतलेले. पहिल्या क्वेश्चन मध्ये 9 आणि हे 6, 15 क्वेश्चन झालेली आपण आर्ग्युमेंट फाइंड केला. आर्ग्युमेंट आता समजला, कन्फ्युजन राहिलं? आता एक सांगतो, तुम्हाला यापुढे जगात कोणी पण आता 11th ला, पुढे 12th ला, नंतर तुम्ही पुढे फ्युचर स्टडीसाठी गेले, बीएससी केलं, बीटेक केलं, काय केलं, बीसीएस केलं, बीसीए केलं, जे काय असेल ते असेल, तिथे तुम्हाला आर्ग्युमेंट आल्यानंतर कोणीही दुसरी मेथड ऐकायचीच नाही, डायरेक्ट कान बंद करून घ्यायची. कारण दुसरी मेथड तुम्ही ऐकली साइन कॉसची, त्यात झाले कन्फ्युज. इतके कन्फ्युज होणार की तुम्हाला काहीच कळणार नाही काय करावं. इकडचं तिकडचं मिक्स होतं आणि काहीतरी नवीनच तयार होत. त्यामुळे माझ्या मते ही मेथड मला प्रॉपर वाटते. मी माझ्या 11th पासून हीच मेथड वापरतोय आर्ग्युमेंटला, दुसरी कोणतीच मेथड मी स्टडीच नाही केली. साइन कॉस सिंपल आहे, सारखं असतं, पण काय होतं, साइन कॉसचे 2 फॉर्म्युले डोक्यात ठेवण्यापेक्षा त्यांचा एक डोक्यात ठेवायला परवडतो. समजतं प्रत्येकाला? ओके. आर्ग्युमेंटला बाकीचा विचार करायचा, उद्योग समजा प्रत्येकाला? ओके, ठीक आहे. मग आता आर्ग्युमेंटचे एवढेच एक्झाम्पल आहे. याचे तुम्हाला मी सेम एक्झाम्पल, आता ज्यांना प्रॅक्टिस करायची, ज्यांना असं वाटतं की आपलं यात काहीतरी होऊन जावं क्लिअर कट, त्यांनी फक्त काय करायचं बा, पेज नंबर 21 आपण मिसलेनियस घेत नाही. बोर्डला सुद्धा डोक्यात ठेवा, मिसलेनियस मधले क्वेश्चन येत नाही, एखादा अर्धा येतो, तो पण 4 वेळ येतो. जसं इकडे असेल ना प्रॉब्लेम शीट मध्ये, तुमच्या एक्सेल मध्ये त्याच पॅटर्नचा मिसलेनियस मधला क्वेश्चन येतो. त्यातला मिसलेनियस मधला तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन नंबर 14. तिथे क्वेश्चन डायरेक्ट रीड करून सांगतो काय. फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर अँड एक्सप्रेस इट इनटू द पोलर फॉर्म. शेअर म्हणजे डायरेक्ट एक्सप्रेस इनटू पोलर फॉर्म, तरी मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करावंच लागलं असतं. तो क्वेश्चन फाइंड सॉल्व्ह करा. नंतर क्वेश्चन नंबर 20, कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. त्यानंतर बदल एवढे, कारण क्वेश्चन नंबर 14 मध्ये 7 आहे आणि क्वेश्चन नंबर 20 मध्ये 3 आहे, म्हणजे 10 एक्झाम्पल होतील अजून. पेज नंबर 21-22. बुक नसेल, बुक कोणाकडे नाही अजून, बुक आहे प्रत्येकाकडे, नाही तर मग मला एक मेसेज टाका, मी तुम्हाला बुकचा पीडीएफ पाठवून देतो. पाठवलेले आहे वाटतं एकदा बुकच्या पीडीएफ ग्रुपवर. ओके, ठीक आहे. आता उद्या पुढचा पार्ट.